खबरदार महाराष्ट्र न्यूज। आमच्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योतिताई यांना खासदारकी मिळाली, त्यामुळं सुषमा अक्कांवरती प्रचंड असं नैराश्य वैफल्यग्रस्त त्या झाल्या आणि त्यांच्या डोक्यावर आणि मनावरती परिणाम झाला। मुळात त्यांचा द्वेष हा गोरेभाऊंवरचा नसावा, सोलापुरात आल्यामुळं त्यांना सतत ज्योतिताई समोर दिसत असावी म्हणून तो नैराश्य त्यांच्यावरती आल्यामुळं त्यातनं त्यांची झालेली ती बडबड असावी। सुषमा अंधारे जे अनेकांना अक्का म्हणून परिचित आहेत, मुळात झालंय काय, आता दादांनी सांगितल्याप्रमाणे पंक्तीला बसले आणि जेवण संपलं। संपूर्ण हयात बाळासाहेबांवरती द्वेषाने टीका करायची, हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, उद्धव साहेबांवरती आयुष्यभर टीका करायची आणि स्वतः व्यावसायिक भाषण करते असलेले सुषमा अक्का या मिटकरींसारखं आपल्यालाही कुठल्या तरी पक्षातनं आमदारकी मिळेल म्हणून शिवसेनेसोबत जोडले गेले आणि त्यांच्या पायगुणाने शिवसेनेची जी काही वाताहत झाली आणि नेमकं त्याच वेळेस इकडं आमच्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योतिताई यांना खासदारकी मिळाली, त्यामुळं सुषमा अक्कांवरती प्रचंड असं नैराश्य वैफल्यग्रस्त त्या झाल्या आणि त्यांच्या डोक्यावर आणि मनावरती परिणाम झाला। आणि तसा परिणाम असा आहे की एक तिकडं सकाळी 9ला भोंगा वाजतो, त्याप्रमाणे हे सुद्धा आपल्या पक्षाचं अस्तित्व कुठेही शिल्लक राहिलं नसल्यामुळं जाईल तिथल्या भाजपच्या काम करणाऱ्या नेतृत्वांवरती टीका करण्याचं काम या दोघांकडनं होत असतं। मुळात या दोघांमुळेच पक्ष संपलेला आहे। जे काही शिवसैनिक आहेत, ज्यांची बाळासाहेबांवरती निष्ठा आहे, आदर आहे, ती सगळे लोक आज भाजप आणि महायुतीसोबत जोडले गेलेले आहेत। वास्तविकता आता सचिनदादांनी सांगितल्याप्रमाणे जयकुमार गोरे यांचं स्वकर्तृत्व आहे। 4 टर्म निवडून येऊन फक्त सोलापूरच नाही तर शेजारचं सांगली, सातारा, इकडं धाराशिव, माढा लोकसभा या सगळ्या ठिकाणी त्यांनी पक्ष संघटना वाढवली। नगरसेवक, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष ही सगळी पदं या ठिकाणी बहुसंख्येने निवडून आणलेली आहेत। माणसांनी कर्तृत्वाने आपली कार्यपद्धती सिद्ध केली पाहिजे। यांचं स्वतःचं कुठलंही कर्तृत्व दाखवता येत नाहीये, सिद्ध करता येत नाही। शेजारी एखादा ग्रामपंचायती सदस्य सुद्धा ज्याला बूथवरती किमान 100 मतं पडलेत, अशी लोक यांच्या बाजूला बसायला नसल्यामुळं आज ही लोक फक्त ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे त्या लोकांवरती असे आरोप करून व्यक्तिचरित्रावरती बोलण्याचं काम करतात। आपल्याला कल्पना आहे, एखाद्या माणसाला ज्यावेळेस विकासातनं किंवा कामातनं थांबवता येत नाही त्यावेळेस माणूस शेवटच्या वेळेस हा व्यक्तिगत टीक्यावरती येत असतो। मुळात त्यांचा द्वेष हा गोरेभाऊंवरचा नसावा, सोलापुरात